नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 20 जून 2024. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहिलं आहे, बाष्पीभवनाचा वेग किती आहे आणि पाणी साठ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये किती वाढ झालेली आहे, याचबरोबर वर्षा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची स्थिती काय आहे, त्या धरणाची पाणीसाठ्याची स्थिती काय आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 486.710 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1103.15 दशलक्ष घनमीटर अर्थात 38.95 TMC. तर मायनस साठ्यातील आणखी 699.66 दशलक्ष घनमीटर पाणी साठा होणे गरजेचं आहे. त्यानंतर आपलं प्लसमध्ये धरण येईल, म्हणजे जवळपास 24.71 TMC पाण्याची गरज मायनसचा विळखा तोडण्यास आपल्या उजनीला आहे. तर टक्केवारी बघितली तर गेल्या 24 तासामध्ये टक्केवारीमध्ये जवळपास अर्धा टक्क्याच्या पुढं म्हणजे 0.59%, अर्धा टक्क्याच्या पुढं पाणीसाठा वाढलेला आहे. काल सकाळी 6 वाजता 46.71% असणारं उजनी धरण आज 46.12 मायनस 46.12%वर येऊन थांबलेलं आहे. तर दौंडचा विसर्ग कालच्यापेक्षा कमी झालेला आहे, वरचीवर घटताना दिसतोय. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं दौंडचा विसर्ग जवळपास 1000 क्युसेकनं घटलेला आहे. आता सध्याला 2357 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीच्या दिशेने येतोय. त्यातच बाष्पीभवनाचा वेगही कमी जास्त होतोय. काल 5.72 मिलीमीटर असणारा वेग काल जरा ढगाळ हवामान असल्यामुळं 5.49 पर्यंत आलेला आहे. तर उजनी धरणाच्या वरील असणारी जी एकूण धरणं आहेत, त्या धरणापैकी काही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये पाऊस झालेला आहे. पाऊस जरी थोडासा असला तरी सुरुवात आहे, त्यामुळं तो समाधान त्यातच मानणं गरजेचं आहे. त्यापैकी येडगाव धरणामध्ये 17 मिलीमीटर, कलमोडीमध्ये 14 मिलीमीटर, वडिवलीमध्ये 10 मिलीमीटर, आंध्रामध्ये 3, पवनामध्ये 29, टेमघरमध्ये 18, वरसगावमध्ये 9 आणि पानशेतमध्ये 11 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. तर त्या धरणाची सध्याची स्थिती बघितलं तर 30-35% पुढं गेलेली धरणं 3-4 आहेत. त्यामध्ये येडगावमध्ये 33.19% पाणीसाठा झालेला आहे, वडिवलीमध्ये 42.18% पाणीसाठा झालेला आहे, तर खडकवासलामध्ये 44.50% एवढा पाणीसाठा झालेला आहे. त्या धरणाची कॅपॅसिटी, पाणी साठवून कॅपॅसिटी अत्यल्प असल्यामुळं 1-2 पावसामध्ये ही धरणं ओसंडून वाहतात. परंतु असा जोर असलेला जोराचा पाऊस आणखी अद्यापर्यंत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडला नसल्यामुळे त्या धरणाची स्थिती ही 5-10% थांबलेली आहे. त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मोठा पाऊस चालू होईल त्यावेळेस ती धरणं भरून आपल्या उजनीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी येईल अशी आशा आहे. तर नीरा खोऱ्यातील 2 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला आहे. त्यामध्ये गुंजवणीमध्ये 7 आणि नेरादेवधरमध्ये 11 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.